ठीक आहे. तर प्रमुख संदेश त्याच्याविषयी तुम्हाला काय काय वाटतं बरं? कुणी सांगू शकता का? कुणाला प्रमुख संदेश म्हणतात? येस. आणखी? एशिया, यिर्मया, विलाप गीत, एझेकिएल आणि दानिएल. हा. येस. ते पुस्तकं झाले 5 आहे ना, परंतु जे प्रमुख संदेश आहेत त्यांना म्हटलं जातं यशाया, यिर्मया, एझेकिएल आहे ना आणि दानिएल. आणि हो. त्यामध्ये कोणत्या पुस्तकांचा समावेश आहे बरं? यशाया, यिर्मया, विलाप गीत, एझेकिएल आणि दानिएल या पुस्तकांचा. या पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि आज विशेष करून आपण याचा परिचय थोडक्यामध्ये पाहूया, आहे का नाही? तर हे जे पुस्तकं लिहिण्यात आले किंवा या पुस्तकांचा जो काळ आहे, या पुस्तकांचा तो काळ ख्रिस्तपूर्व 740 ते जवळजवळ 538 यामधला काळ आहे तो. आणि यहुदी इतिहासाच्या सुमारे 200 वर्षाच्या काळात ते होऊन गेले होते. यहुदी इतिहास म्हणजे काय बरं? इस्रायल लोकांचं त्या कनान देशामध्ये जाणं आहे का नाही, तेव्हापासून तर त्यांचं बंदिवासात जाणं, बंदिवासातून पुन्हा येणं, त्या यरुशलेमेचा नाश आहे का नाही, आणि मग पुन्हा त्याची स्थापना, पुनर्स्थापना, मंदिराची पुनर्स्थापना, त्या तिची पडलेली जी भिंत होती तिची पुनर्स्थापना आहे का नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या काळामध्ये हे संदेश राहिले. कोणी त्या बंदिवासाच्या काळामध्ये होतं, तर बंदिवासाच्या अगोदर काही संदेश होते. इस्रायलाचा पाडा होण्याचे 20 वर्ष अगोदर यशया ते यहुदाला बाबेलात नेल्यानंतर दानिएला पर्यंत त्यांची कारकीर्द होती या संदेशांची. कुठपर्यंत? इस्रायलाचा पाडा होण्याचे 20 वर्ष अगोदर, म्हणजे बंदिवासात जाण्याच्या अगोदर, त्यांचा पाडा होण्याच्या अगोदर यशया हा संदेष्टा होता. यशया ते दानिएल त्यांची कारकीर्द सांगितली या संदेष्टांची. कुठपर्यंत? बाबेलात नेल्यानंतर दानिएल ला पर्यंत त्यांची कारकीर्द होती, त्यांचा काळ होता. यशया, यिर्मया आणि विलाप गीत ही पुस्तकं जे आहेत ती बंदिवासाच्या अगोदर लिहिण्यात आली. कोणता बंदिवास? ज्यावेळेस आपण हिस्टॉरिकल बुक्स आहे ना, ऐतिहासिक पुस्तकं पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला तो इतिहास पाहायला भेटतो की ते जे एक राष्ट्र होतं, इस्रायल राष्ट्र, ते शल्मोन राजाच्या मृत्यूनंतर ते दुभागलं गेलं, बरोबर? आणि ते दुभागलं गेल्यानंतर एक राष्ट्र ज्याला उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग म्हणण्यात आला. आणि जे उत्तरेकडचं राष्ट्र होतं त्याला काय म्हणायचे बरं? इस्रायल. आणि दक्षिणेकडचा जो भाग होता, हे लक्षात घ्या, या दक्षिणेकडच्या ज्या भागाला काय म्हणायचे? यहुदा राष्ट्र आहे ना. तर मग हे जे 2 राष्ट्र ते विभागले गेले, एक राष्ट्राचे 2 राष्ट्र झाले. आणि मग या राष्ट्रामध्ये दुफळी निर्माण झाली. आणि मग पुढे जाऊन हे जे राष्ट्र आहेत त्यांनी काय केलं बरं? देवाच्या विरुद्ध बंडावा केला. इस्रायल राष्ट्राने काय केलं? मूर्तीपूजेच्या नादी लागलं. सगळ्यात अगोदर 722 मध्ये मग देवाने आशुराला काय केलं? आशूर राष्ट्राला इस्रायल राष्ट्रावर म्हणजे त्या उत्तरेकडच्या राष्ट्रावर उठवलं आणि त्याच्या आधिपत्याखाली त्या इस्रायल राष्ट्राचा पाडाव करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर काही काळाने यहुदाला पण सूचना करण्यात आली की जर तू तशा प्रकारे वागशील तर तुला पण तशा प्रकारे शासन करण्यात येईल, आहे ना. आणि मग यहुदाने तेच केलं, देवाच्या विरुद्ध बंडावा केला. आणि मग आपण पाहतो की मग यहुदावर देवाने काय केलं बरं? तो दक्षिणेकडील त्या भागावर बाबेल राष्ट्राला उठवलं. आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं नबुकदनेस्सर आणि ते जे राजा आहेत त्यांच्या आधिपत्याखाली त्या यहुदा राष्ट्राला काय करण्यात आलं? काबीज करण्यात आलं. आणि मग तिथून जवळजवळ 3 टप्प्यामध्ये यहुदी राष्ट्राचं काय करण्यात आलं? त्यांना घेऊन जाण्यात आलं. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की दानिएल आणि त्याच्यासोबतचे जे 3 मित्र होते, कोण? शद्रक, मेशक, अबेदnego आहे ना, आणि काही असे काही तरुणांना नेण्यात आलं. आणि असं करून तिसरा जो टप्पा होता त्याच्यामध्ये मात्र
सर्व धूळदान केली आहे का नाही त्या मंदिराची सगळ्या गोष्टींची. तर हा इतिहास आहे. आणि ज्यावेळेस आपण यशया, यिर्मया आणि विलापगीत या पुस्तकांविषयी विचार करतो, तर हा जो बंदिवास होता त्याच्या अगोदर, बंदिवासाच्या अगोदर ही पुस्तकं लिहिल्या गेलेली आहेत. यशया, यिर्मया आणि विलापगीत. त्यानंतर येहेजकेल, दानिएल ही जी 2 पुस्तकं आहेत, ते त्या बंदिवासाच्या काळामध्ये लिहिल्या गेली. कारण येहेजकेल आणि दानिएल हा जो होता तो त्या बंदिवासाच्या काळात जगला. त्या बंदिवासाच्या काळामध्ये तो होता, आहे का नाही? कारण त्याला बंदी करून नेलेलं होतं आणि त्या ठिकाणी तो राहिला. त्या ठिकाणीच ही पुस्तकं लिहिण्यात आलेली त्याच काळामध्ये बंदिवासाच्या. या पुस्तकांची लांबी आणि त्यांचा जो लक्षणीय परिणाम आहे, यामुळे त्यांना प्रमुख संदेश ते म्हणतात. का बरं त्यांना प्रमुख संदेश ते म्हणतात? कारण इतरांच्या तुलनेमध्ये या पुस्तकांची जी लांबी किंवा आपण म्हणतो त्यावेळेस ज्या गुंडाळ्या होत्या, आहे का नाही? सुरुवातीचे जे स्क्रोल त्याला म्हणतात. त्यामध्ये सर्वात जे पुस्तकं होते इतरही जशी हिस्टॉरिकल बुक, ऐतिहासिक पुस्तकं आहेत, त्यांना काय म्हणायचे सगळ्यात अगोदरचे किंवा अ, त्यांना त्यांना सुद्धा संदेष्टे म्हणून एक जागा दिलेली होती. कुठं? आपल्या हिब्रू बायबलमध्ये. त्यांना प्राचीन संदेष्टे मला असं वाटतं म्हटलं जातं. त्यांच्याविषयी आपल्याला ज्यावेळेस आपण हिब्रू बायबल पाहतो, त्या हिब्रू बायबलमधली जी रचना आहे, ती त्याच प्रकारची आहे. त्यांना संदेष्टे म्हटले प्रारंभिक संदेष्टे. त्याच्यामध्ये मग यहोशुवा, शास्त्री, पहिले दुसरे शमूएल, पहिले दुसरे राजे यांना प्रारंभिक संदेष्टे म्हटलंय. तर नंतरचे संदेष्टे म्हणून यांना जागा दिली. कोणाला? यशया, यिर्मया, यहेजकेल आणि 12 कनिष्ठ जे संदेष्टे आहेत त्यांना. हिब्रू बायबलमध्ये आहे का नाही? तर मग हा जो इतिहास आहे, त्या इतिहासानुसार आपल्याला पाहायला भेटतं. तो इतिहास आणि या पुस्तकांची जी रचना आहे, त्यांचा जो लक्षणीय परिणाम आहे आणि त्यांची जी लांबी किंवा त्यांचं जे अ, या संदेष्टांचे जे व्यक्तिमत्व आहे, जे महान प्रखरतेने जाणवतं, या सर्वांवरून त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. या सर्वांची गणती करून, या सर्वांचा विचार करून त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे, की प्रमुख संदेष्टे, आहे ना? देवाने त्याच्या लोकांना अश्शूर आणि बाबेलच्या हाती देऊन त्यांचा न्याय का केला, हे ते प्रगट करतात. कोण? हे संदेष्टांची पुस्तकं. देवाने लोकांना अश्शूर किंवा बाबेलाच्या हाती का दिलं? इस्रायल राष्ट्राला अश्शूराच्या हाती, तर त्या यहुदाला बाबेलाच्या हाती का दिलं? त्याच्या मागचं कारण काय होतं? त्यांचा न्याय का देवाने केला? ते हे संदेश ते प्रगट करतात बरं का, ही पुस्तकं. यहुदी आणि विदेशी लोकांच्या उद्धाराचा हेतू आणि मानवी इतिहासात कार्यान्वित असलेली देवाची जी सार्वकालिक योजना आहे, हे देखील हे संदेश त्यांची पुस्तकं स्पष्ट करतात. त्यानंतर देव त्याच्या लोकांमध्ये काय पाहतो आणि त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करतो, हे संदेश त्यांची पुस्तके आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा सांगतात. तर ह्या गोष्टी आहेत आपल्याला या ठिकाणाहून पाहण्यासाठी मिळतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की अ, भविष्य संदेशाचा अभ्यास आपण का करावा बरं? जर आता हे संदेश त्यांची पुस्तक आहे, तर याच्यामध्ये पुष्कळचा भाग जो आहे तो भविष्यात्मक आहे. आहे का नाही? जो पुढे घडणार आहे. मग याचा अभ्यास करण्याचं कारण काय आहे? का बरं आपण ते करावं? त्यातील पहिलं कारण म्हणजे पवित्र शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याचा 20 ते 25% जो भाग आहे, तो भविष्य संदेश होता. जवळजवळ 20 ते 25% भाग पवित्र शास्त्राचा हा भविष्य संदेशात्मक आहे. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे भविष्य संदेशाचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे? का बरं आपण ते करावा? कारण भविष्य संदेश जे आहे, ते देवाची जी विश्वसनीयता आहे, देवाचं जे सार्वभौमत्व आहे, की तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. त्याचं नियंत्रण सर्व गोष्टीवर आहे आणि त्याचं जे अलौकिक सामर्थ्य आहे, ते प्रगट करतात. म्हणून आपल्याला भविष्य संदेशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे कारण आहे, ते म्हणजे भविष्य जे संदेश आहेत, या पुस्तकाचा का बरं आपण अभ्यास करावा? त्याचं कारण म्हणजे ते विश्वासणाऱ्यांना काय करतात? आशा धरण्यासाठी उत्तेजना देतात.
की तो महान प्रभू स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे, त्याच्या हाती पडल्याशिवाय पर्यायच नाही, है ना? आणि तो सार्वभौम प्रभू आहे, ज्याचं राज्य सर्वांवर आहे आणि त्याच्याकडे पाहून आपल्याला ती आशा प्राप्त होते. त्यानंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे हे भविष्य जे संदेश आहेत ते आपल्याला काय करतात बरं, देवभीरू जीवन जगण्यास ते चालना देतात, ते मार्गदर्शन करतात आणि म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर पाचवं कारण काय आहे, का बरं आपण भविष्य संदेशाचा अभ्यास करतो, त्याचं पाचवं कारण म्हणजे देवाची ती सत्य आणि पापाचा जो स्वभाव आणि त्याचे परिणाम जे आहे, विशेषतः देवाच्या आज्ञा न पाळणे, त्यांचे परिणाम हे जे पुस्तक आहे ते प्रकट करतात, की देवाचं सत्य काय आहे. तर पापाचा स्वभाव आणि त्याद्वारे येणारे जे परिणाम आहेत, देवाच्या आज्ञा न पाळणे त्याचा परिणाम कशा प्रकारे येतो, हे सर्व हे संदेश जे आहेत ते काय करतात, प्रकट करतात, त्याच्याविषयी ते मार्गदर्शन करतात. त्यानंतर समोरचा जे कारण आहे, का बरं भविष्य संदेशाचा आपण अभ्यास करतो, त्याचं कारण देवाची जी सार्वकालिक योजना आणि हेतू आहे ते हे संदेश त्यांची पुस्तकं काय करतात, प्रकट करतात. किती अद्भुत रीतीने पहा, ही संदेश त्यांची पुस्तके जणू काय भविष्यात जे घडणार आहे त्याचा एक आरसाच आहे, ज्या एक प्रकारे सावली आहे आणि त्या सावलीमध्ये आपण त्या भविष्याकडे पाहत असताना महान आशा आणि त्या स्वर्गीय प्रभूची महान योजना आपण लक्षात घेऊ शकतो आणि आपण ते समजून घेऊ शकतो. आणि त्या योजनेचा एक महान भाग जो आहे तो म्हणजे काय बरं, प्रभू येशू ख्रिस्त जो साकारणार आहे, याच्या विषयीची अगोदर 600-700 वर्ष अगोदरच या संदेश त्यांच्याद्वारे घोषणा करण्यात आली, भविष्यवाण्या करण्यात आल्या आणि त्याची पूर्तता जवळजवळ 600 ते 700 वर्षानंतर ते योग्य वेळी त्यावेळेस काळाची पूर्णता झाली. गलती करास पत्र शिकवतं 4था अध्याय आहे का नाही, त्यावेळेस ख्रिस्त या भूतलावर जन्मास आला, तो नियमशास्त्राधीन जन्मास आला. तर हे जे वचन आहेत आपल्याला देवाचं विश्वसनीयता, तो करार जपणारा देव आहे, तो सार्वकालिक सामर्थी प्रभू आहे, त्याच्या योजना सार्वकालिक आहेत, त्याचे हेतू सार्वकालिक आहेत, ते असीमित आहेत आणि त्याच्या योजनेच्या पलीकडे, त्याच्या हेतूंच्या पलीकडे, त्याच्या ज्ञानाच्या पलीकडे आपण कुणीच जाऊ शकत नाही. आपण मर्यादशील लोक आहोत आणि म्हणून आपण ज्यावेळेस या संदेश त्यांच्या पुस्तकांकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या महान स्वर्गीय देवाचं गौरव आणि त्या स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव आपल्याला नक्कीच पाहायला भेटल. आता आपण थोडक्यामध्ये संदेष्टाविषयी शिकणार आहोत की संदेष्टा म्हणजे काय आहे नेमकं. तुम्हाला सगळ्यांना आवाज येतोय? हो. तर संदेष्टाविषयी आपण थोडक्यात पाहूया. त्याला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे बरं संदेष्टासाठी? प्रॉफेट आहे ना. आणि त्याच्यासाठी 3 शब्द वापरलेले आहेत हिब्रू. त्यामधील पहिला जो शब्द आहे हिब्रू शब्द संदेष्टाला जो वापरण्यात यायचा सगळ्यात सुरुवातीला, तो आपल्याला स्तोत्र 45 आणि 1 मध्ये पाहायला भेटतो. कृपा करून कोणीतरी जर स्तोत्र 45 आणि वचन 1 वाचलं तर चांगलं राहील. वाचू शकाल कुणी? My heart is overflow with a pleasing thing. I address my verses to my king. My tongue is like a pen ready to strike. ओके, ठीक आहे. मी पण तुमच्याकरता पुन्हा मराठीमध्ये ते पुस्तक ते वचन वाचतो. स्तोत्र संहिता 45 आणि वचन 1. स्तोत्र संहिता 45 आणि वचन 1.
माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. आता या ठिकाणी जो शब्द वापरण्यात आलेला आहे, माझ्या मनात विचारांची उकळी फुटली आहे, है ना. आणि पुढं तो म्हणतो की लेखकाची ती लेखणी आहे, माझी जीभ कुशल लेखकाची ती लेखणी आहे. या ठिकाणी तुम्हाला हा शब्द पाहायला भेटेल, नबी म्हणून. ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश मध्ये आणि ग्रीक मध्ये तुम्ही या स्तोत्राचा अभ्यास कराल, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारचा शब्द पाहायला भेटेल. स्तोत्र 45 आणि 1 मध्ये बघा, या ठिकाणी तो शब्द आहे. एक मिनिट, मी नबी म्हणून तो शब्द वापरण्यात आलेला आहे तिथं. त्यानंतर ओके, शीर म्हणून शब्द आहे तो, नबी. आणि त्यानंतर दुसरा जो शब्द वापरण्यात आलाय, तो जो शब्द आहे तो म्हणजे शमूएलाच्या काळामध्ये, शमूएलाच्या काळात संदेशासाठी तो एक फार फेमस शब्द झालेला होता, फार प्रचलित तो शब्द होता, ज्याचं वर्णन आपल्याला पहिले शमूएल 9 अध्याय, पहिले शमूएल अध्याय 9 आणि वचन 9 मध्ये पाहायला भेटतो. आवाज येतोय खूप, कुणाचा आवाज येतोय? आवाज येतोय ब्रदर? हा, ठीक आहे. तर पहिले शमूएल अध्याय 9 आणि वचन 9, त्याच्यामध्ये तुम्हाला तो शब्द पाहायला भेटेल. बघा इथं, पूर्वीच्या काळी इस्रायलात कोणी देवाकडे प्रश्न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की चला द्रष्ट्याकडे जाऊ. हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत. काय म्हणत? द्रष्टा. त्याला हिब्रू जो शब्द आहे, तो शब्द आहे रोए, आणि जो त्याचा अर्थ होतो सीर, SEER, आणि ज्याला मराठीमध्ये द्रष्टा म्हणतात, आहे का नाही. शमूएलाच्या काळामध्ये संदेशाला द्रष्टा म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर तिसरा जो शब्द आहे, तो तिसरा शब्द सुद्धा द्रष्ट्याविषयी मार्गदर्शन करणारा आहे, आणि तो हिब्रू शब्द आहे होजेह. पहिला जो शब्द आहे नबी, दुसरा शब्द आहे रोए, आणि तिसरा जो शब्द आहे तो होजेह. हे ग्रीक 3 शब्द आहेत जे संदेशासाठी वापरण्यात आलेले आहेत जुन्या करारामध्ये. तर पहिला जो शब्द आहे नबी, हा शब्द आपल्याला देवाचा संदेश घेऊन येणारा किंवा देवाचा संदेष्टा किंवा भविष्य काळाविषयी कथन करणारा, त्याच्याविषयी मार्गदर्शन करतो. आणि द्रष्टा हा जो शब्द आहे तो द्रष्टा सुद्धा देवाचा प्रतिनिधी किंवा देवाचा आदेश सांगणारा, देवाचं वचनाची घोषणा करणारा, अशा प्रकारचा हा शब्द आहे. त्यानंतर पहिले इतिहास 29 आणि 29 मध्ये तुम्हाला या तिन्ही शब्दांचा उल्लेख पाहायला भेटेल. पहिले इतिहास 29 हे जे आपण आता 3 शब्द पाहिलेले आहेत, नबी, रोए आणि होजेह, हे तिन्ही शब्द तुम्हाला पहिली इतिहासामध्ये 29 अध्याय आणि 29व्या वचनामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. बघा, दावीद राजांचे साध्यंत वृत्त अत पासून इथपर्यंत, शमूएल द्रष्टा याच्या ग्रंथात, नातान संदेष्टा याच्या ग्रंथात, आणि गाद
द्रष्टा हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या प्रकारे इथं वापरण्यात आलेले आहेत. इथं जो शब्द वापरण्यात आलेला आहे शमूएलच्या समोर तो शब्द आहे रोये, आणि रोये म्हणजे द्रष्टाविषयी ते मार्गदर्शन करणारा शब्द आहे. नाथांच्या समोर नबी म्हणून शब्द वापरण्यात आलेला आहे. नबी म्हणजे संदेष्टा. आणि तिसरं गाद जो आहे, गाद, त्याच्या समोर होजेह हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तो देखील आपल्याला द्रष्टाविषयी मार्गदर्शन करतो. तर ही संदेष्टांची कार्य झाले. आता आपण ज्यावेळेस संदेष्टांबद्दल विचार करतो तर मग संदेष्टे त्यांचं कार्य किंवा कशावरून ते ओळखले जायचे, त्यांची ओळख कशी होती, ते आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला इथपर्यंत काही शिकण्यासाठी काही अडचण आहे का? आपण व्यवस्थित चाललेलो आहे की अजून स्पीड कमी करण्याची गरज आहे? ठीक आहे सर. तुमच्या लक्षात येत आहे? हो. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर आपण आता संदेष्टांच्या काही कार्यांबद्दल विचार करणार आहोत. एकच मिनिट, मी ठीक आहे. बरं, संदेष्टांचा स्वभाव, देवाच्या संदेष्टांचा स्वभाव कसा होता? सगळ्यात अगोदर संदेष्टा म्हणजे घोषणा करणारा, त्याचा अर्थ होतो देवाचा प्रवक्ता म्हणून देवाच्या वतीने लोकांशी बोलण्यासाठी देवाने नियुक्त केलेला मनुष्य. काय अर्थ होतो संदेष्टा या शब्दाचा? घोषणा करणारा, देवाचा प्रवक्ता म्हणून देवाच्या वतीने लोकांशी बोलण्यासाठी देवाने नियुक्त केलेला मनुष्य. त्यानंतर संदेष्टा हा देवाचे वचन देवाच्या सामर्थ्याने लोकांना सांगतो. त्याची खऱ्या संदेष्टाची काही गुणवैशिष्ट्ये आहेत, त्याच्याविषयी आपल्याला अनुवादाचं पुस्तक शिकवतं. अनुवाद याचा 18वा अध्याय वचन 14 ते 22. ज्यावेळेस आपण बारकाईने पाहू ही वचन, त्यामध्ये आपल्याला काही त्याची गुणवैशिष्ट्ये पाहायला भेटतील खऱ्या संदेष्टांची. कृपा करून वाचू शकाल का? रंजना सिस्टर आहेत का? रंजना सिस्टर, हॅलो. किती म्हणले दादा तुम्ही? येस, ठीक आहे, त्यांचा आवाज येत नाही वाटत. टेक्स्ट कोणता सांगितलं? अनुवाद 18वा अध्याय वचन 14 ते 22 या वचनामध्ये आपल्याला ते गुणवैशिष्ट्य पाहायला भेटतील. आणि आपल्याला माहित आहे की खोटे आणि खरे संदेष्टे नेहमीच आलेले आहेत, आहे ना, पूर्वीपासूनच आपल्याला त्याविषयी पाहायला भेटतं. एखादा संदेष्टा खरा आहे का खोटा आहे याचे परीक्षण कसं करायचं हे पवित्र शास्त्र आपल्याला दाखवून देतं. खरा संदेष्टा कसा होता, आहे का नाही? सगळ्यात पहिला जो गुण विशेष आहे खऱ्या संदेष्टाचा, तो म्हणजे इर्मया 1 अध्याय वचन 9 ते 10 नुसार देवाने पाचारण केलेला आणि देवाच्या वतीने म्हणजे देवाचे शब्द बोलणारा, हा पहिला गुण वैशिष्ट्य होता खऱ्या संदेष्टाचं. दुसरा जे गुण विशेष आहे खऱ्या संदेष्टाविषयी, ते म्हणजे त्याने केलेल्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या 100% पूर्ण होतात. त्यानंतर तिसरं जे गुण विशेष आहे खऱ्या संदेष्टाचं, त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याला कसल्या आधाराची वाटेकुची गरज नसते, कारण त्याचे भविष्य संदेश हे दैवी प्रगटीकरणावर अवलंबून आहे. त्याला कशाचं कारण द्यायचं कारण नाही, आहे का ना, किंवा कोणता आधार घेण्याचं कारण नाही त्याला. कारण त्याचे जे संदेश आहेत ते अधिकारयुक्त आहे, कारण ते सर्वाधिकारी देवापासून आलेले आहेत.
त्याचे संदेश नेहमी खरे ठरतात, ते साबित केले जातात. पुष्कळदा त्याचं जो प्रमाण आहे ते चमत्काराद्वारे देण्यात आलं आहे का नाही. संदेशांद्वारे काही चमत्कार करण्यात आले, त्याच्याद्वारे त्यांचे ते भविष्य संदेश जे आहेत त्यांचं प्रमाणित किंवा त्यांचं खरेपण ते प्रकट झालेलं आहे. त्यानंतर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांची कार्यपूर्ती होते, ज्याच्याविषयी यशाया 61 अध्याय आणि वचन 1 आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण संदेशांविषयी विचार करतो तर त्यांचा संदेश कसा होता. त्यांचा संदेश 3 प्रकारांनी होता. पहिला जो प्रकार होता तो म्हणजे तोंडी. तोंडी म्हणजे काय बरं, ते स्वतः बोलायचे लोकांशी, ते डायरेक्टली जाऊन राजाला बोलायचे, डायरेक्टली जाऊन ते लोकांसमोर घोषणा करायचे. दृश्य दृश्य याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण त्यांच्या जीवनातून आहे का नाही, त्यांच्या जीवनातून त्यांनी उदाहरण दिले. जसं उदाहरण पाहायचं झालं तर हबक्कूक आहे, त्यानंतर यशाया इर्मयामध्ये सुद्धा आपल्याला काही उदाहरणं पाहायला भेटतील की देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे करा, आणि त्यांच्या त्या कृतीद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की ते प्रकट झालं की काय त्यांना संदेश द्यायचा आहे का नाही. आणि तिसरा जो प्रकार होता त्यांचा संदेशांचा तो म्हणजे लेखी. आणि संदेशांचा जो संदेश होता तो पुढील पैकी एका प्रकारात असू शकतो. एक तर ते एक नाटकीय नाही का, जसं ज्या प्रकारे नाटक असतं त्या प्रकारे ते लोकांना एका घटना किंवा एक प्रकारे त्या प्रकारे ते सादरीकरण करायचे, किंवा वस्तुनिष्ठ पाठ म्हणजे समोरच्या घटनेवरून किंवा घडणाऱ्या कृतीवरून ते संदेश सांगायचे, किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवनातून कृतीद्वारे ते संदेश त्यांना प्रगट करायचे. आणि तो मूलतः दुहेरी होता, निर्भत्सना दोषारोप करण्यासाठी आणि सांत्वन समाधान करण्यासाठी. त्यांचे संदेश जे होते ते त्यांचे संदेश असे नव्हते बरं का. आज ज्यावेळेस म्हणतात की हे संदेश आहेत, ते आजचे जे संदेश आहेत ते कशा प्रकारचे संदेश देतात माहिती तुम्हाला. तुमचं भलं होईल, तुम्हाला आरोग्य मिळेल, तुम्हाला सर्व काही मिळेल, तुम्ही घाबरू नका, तुम्ही यशस्वी व्हाल. परंतु यांचे संदेश होते, यांचे संदेश असायचे सुधरा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, तू जे काही केलंस हे चुकीचं आहे, तुला सुधारण्याची गरज आहे, देवाने हे वचन दिलेलं आहे. ते काय करायचे, जे डायरेक्ट दोष दाखवायचे, ते डायरेक्ट निर्भत्सना, तर एकीकडे ते सांत्वन आणि समाधान सुद्धा द्यायचे. भविष्य संदेशाचा उपयोग 2 प्रकारे केला जातो. त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे भविष्यातील गोष्टी सांगणं. भविष्यामध्ये जे घडणार आहे त्या अगोदरच सांगणं, त्यालाच भविष्य संदेश म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सत्य सांगणं, समज मर्मदृष्टी त्याच्याविषयी ते मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे देवाचा संदेश पुढील गोष्टी संबंधाने सत्य सांगत असते. जसं सध्याची आध्यात्मिक स्थिती कशी आहे, त्यावेळेची कशी स्थिती होती, त्या स्थितीला अनुसरून तो संदेश जो आहे त्या लोकांना तो दोष दाखवी, त्यांना तो काय करे, त्यांचे अपराध तो दाखवी, त्यांना ते प्रगट करे, आणि त्यांना तो काय करत असे, त्यांची जागा आणि देवाची पवित्रता, देवाचं सामर्थ्य तो प्रगट करत असे. त्यानंतर येणाऱ्या म्हणजे भविष्यात घडणाऱ्या लक्षणे ज्या घटना आहेत त्याच्याविषयी देखील संदेश जो आहे तो मार्गदर्शन करत असे. आणि हे करत असताना जो संदेश आहे तो नैतिक सत्य सांगत असे आणि पाप उघड करीत असे. आणि भविष्य संदेश पुष्कळदा पुढील स्वरूपात असायची. त्यामध्ये इशारा दिला जायचा, कशाबद्दल, पापाबद्दल दोष दिला जायचा, पश्चातापासाठी आवाहन केलं जायचं, आणि आज्ञाभंगाविषयी इशारा दिला जायचा. संदेश ते काय करायचे, पापाबद्दल दोष दाखवायचे. जसं नाथान संदेश आहे, दावीद राजाला आपल्याला माहिती ती घटना आहे का नाही, ज्यावेळेस दावीद राजा जो आहे त्याने तो एक खून केला होता आणि व्यभिचाराचं पातक केलेलं होतं, त्यावेळेस नाथान संदेश डायरेक्टली जाऊन त्याचा दोष त्याला दाखवत आहे, तो तूच आहेस, है ना. तो पापाबद्दल दोष देणे,
आणि पश्चातापासाठी आवाहन करायचा, आज्ञाभंगाविषयी इशारा द्यायचे संदेश ते. लोकांना पापापासून मागे फिरवून देवाकडे वळवणे हा उद्देश होता त्याचा. आणि त्यामध्ये काय होतं बरं, न्याय जाहीर करणं, जसं पेरणी, कापणी आणि पापाचे परिणाम यावर जोर देणं. खास करून तुमच्या पापाचे परिणाम तुमच्या जीवनावर येतात त्याविषयी, आणि यातून देवाचं पावित्र्य फार प्रगटपणे प्रगट होतं. भविष्यात काय घडणार ते पाहणं आणि सांगणं, आहे का नाही, सांत्वनासाठी आशीर्वाद आणि आशा उपलब्ध करणारे ते होते. संदेशा जो होता तो देवाचे संदेश प्रगट करीत असायचा. कुणाचे? देवाचे. तो मसीहाविषयी म्हणजे त्या तारणाऱ्याविषयी भविष्य संदेश सांगत असे. सहस्र वर्षांच्या राज्याचे दृश्य तो पाहत असे. देवाचे सार्वकालिक योजना आणि हेतू तो सांगत असे. पण सर्व भविष्य संदेश ही अंतिमतः ख्रिस्तावर केंद्रित होत असत. कारण आपण पाहत आहोत की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जुना करार सावली दाखवत आहे, परंतु ख्रिस्त जो आहे तो महान महान प्रगटीकरण आहे, ज्याविषयी नवीन करार आपल्याला हे प्रगट करतो की जे जुना करारामध्ये झालं त्याची ती एक सावली होती, परंतु आता महान सर्वश्रेष्ठ जे प्रगट झालेलं आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. तर नक्कीच संदेष्टा जो होता, संदेष्टांची पुस्तकं किंवा जुना करार ते आपल्याला त्या महानतेकडे घेऊन जातं, भविष्यात मधील त्या महान तारणाऱ्याकडे घेऊन जातं. आणि मग पहा, नवीन करार म्हणतं की पहा, आता तो महान तारणारा आलेला आहे, त्या महान तारणाऱ्याकडे तुम्ही आपलं लक्ष लावा. पवित्र शास्त्रातील जो संदेष्टा आहे तो कशा प्रकारे कार्य करीत असे याचे फार चांगले उदाहरण आपल्याला यशाच्या संदेष्टामध्ये यशाचा जो संदेष्टा आहे तो प्रस्तुत करतो बरं का. त्याच्याविषयी आपण उद्या शिकणार आहोत आणि उद्या आपण त्यावर अधिक विचार करणार आहोत. देव बाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. जर यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कृपा करून तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे.